जे मॅन्शन म्हणजे आम्हाला एक वाटायचं. चळवळीचं अफाट केंद्र होतं जिथे महात्मा गांधी येऊन गेले, सुभाष बोस, पंडित नेहरू, एम.एन. रॉय ही मंडळी येऊन गेली. असं ते एक केंद्र. आणि जे मॅन्शन आणि श्री शिवाजी मराठा हायस्कूल या दोन्हीचा परिणाम राष्ट्रवादी विचाराकडं आमची गाडी वळण्याकडे झाली की गांधी नेहरूंना अटक करून कुठून तरी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरून कुठून तरी नेलं जातं. ती जी राष्ट्रीय भावना वाढायला लागली त्याचा फार मोठा परिणाम माझ्या मनावर झाला. दुसरं महायुद्ध हे लोकयुद्ध आहे. हे लोकशाहीसाठी लढवलं जाणारं युद्ध आहे. त्या सेवादलात मी 1943 साली जो शिरलो, ऑगस्ट 1943ला, ते आज तागायत मी समाजवादी. आता राष्ट्र सेवा दल 1941 साली स्थापन झालं. संघाच्या विचारसरणीला विरोध करण्यासाठी झालं. संघाने 42च्या चळवळीला विरोध केला. गांधी नेहरूंचा नेहमी दुस्वास केला. काही कम्युनिस्ट गट, काही राष्ट्रवादी गट, काही समाजवादी गट, काही रॉईस्ट गट, काही संघीय गट असे असायचे. आणि अत्यंत जोरदार अशा चर्चा व्हायच्या. स्वातंत्र्य चळवळीचे नेते गांधी नेहरू आहेत, पण काँग्रेस समाजवादी नाही, त्याला बनवायचं आहे. 1936 साली स्टालिननी हजारो लोक लेनिनचे सहकारी मारून टाकले. माझा जन्म हा तोरणा किल्ल्याच्या जवळ वेले तालुक्यात दापोडे म्हणून गाव आहे. त्या दापोडे गावची एक वैद्यवाडी आहे. त्या गावात तिथे वैद्यवाडीत झालं, दापोडे गावात. आणि मला वाटतं आयुष्याच्या सुरुवातीची 2-3 वर्ष मी तिथेच काढली. आमची वाडी ही तशी आता प्रसिद्ध झालेली, मुख्यतः प्रसिद्ध झाली मायवैद्यांच्यामुळे. मायवैद्य हे मराठवाडा विद्यापीठाचे, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे रजिस्ट्रार होते. त्यांनी धुळ्याला विद्यावर्धिनी ही संस्था सुरू केली. तिथले सुरुवातीचे ते प्रिन्सिपॉल होते आणि अत्यंत बुद्धिवान माणूस, पुरोगामी विचाराचा. माझे त्यांचे संबंध फार घनिष्ठ होते, पण माझ्यापेक्षा ते वयस्कर होते. तेव्हा ते त्या वैद्यवाडीचे. आणि त्याच्यानंतर जरा माझ्या कामामुळे जरा लोकांना माहीत झालेला मी माणूस त्यानंतर. तेव्हा अशा आम्ही 2 जण त्या गावातले, त्या वाडीतले. लहानपण तिथे गेलं. अशी परिस्थिती होती की त्या वैद्यवाडीमध्ये अनेक घरं होती आणि आम्ही कुटुंबाप्रमाणेच तिथं राहत होतो. म्हणजे आम्ही काहीतरी वेगळे जमीनदार असं काही नव्हतं. आणि सगळा एक गोळामेळाने राहायची पद्धत होती. सर्वजण आमच्या घरी यायचे. माझी आजी एक मोठं भारदस्त व्यक्तिमत्व होतं. त्यांना मथुबाई म्हणायची. आणि त्या असं मोठं रांजण पुरुष उंचीचं ताक करायच्या आणि मग सर्वांना ताक वाटायचं. आणि लोणी वाढायच्या आधी आम्ही तांदूळ असायचं. आमच्याकडं गहू त्यावेळेला फार खात नव्हतं, फक्त सणासुदीला गहू, बाकी पहिला, दुसरा, तिसरा भातच. आणि हे असायचे ज्याला आपण घावन म्हणतो, ते घावणे असायचे. तेव्हा ती आजी फार सुरेख करे. आणि त्याच्यावर रांजणातला एक गोळाच लोण्याचा. तेव्हा अशा पद्धतीचं गेलं. शाळा काही तिथे नव्हती, तेव्हा गावात होती.
पण सुरुवातीला काय बालवाडीचा प्रश्नच नव्हता त्या काळात. परंतु माझी वडील शेती करायची. नंतर ते हो भरपूर शेती आहे. माझे 2 चुलत भाऊ आजही शेती करतात तिथे, आणि 7-12 उतारा माझ्या नावावर आहे. म्हणजे मी 7-12चा शेतकरी आहे, कागदोपत्री शेतकरी आहे मी. तेव्हा अजून शेती आहे आमच्याकडे, आणि त्या अर्थाने आम्ही शेतकरीच आहे. माझा एक चुलत भाऊ म्हशी पाळतो, म्हणजे शेती करतो, त्याच्याकडे म्हशीबरोबर दूधच भरपूर असतं. तेव्हा असं चांगलं आहे. आणि आमचं जे घर होतं ते 9 खणाची तिघही होती. म्हणजे पुढं 9 खण, मध्ये 9 खण, मागे 9 खण. तर असं मोठा होता. आणि आमच्या आजी या अगदी त्याच्यातली प्रमुख सगळी. असं ते आजोबा तसे शांत असायचे, हुशार होते खूप. त्यांना अभंग यायचे, पर्वच्या हे ते असं खूप म्हणायचे. ते आम्हालाही म्हणायला लावायचे वगैरे. परंतु व्यवहार मात्र आजी आणि माझे चुलते सर्व करायचे. माझे वडीलही शेती, मला आठवत आहे की लहानपणी वडील कुळव चालवत आहेत आणि मी त्याच्यावर बसलोय. हे मला आजही मला आठवत आहे. किंवा जेव्हा ह्याचं धान्य असायचं मळणीचं खळ्यावर, तर काही वेळेला आमच्या घरातल्या एका खोलीमध्ये खळ केलं जायचं, आणि तिथं आम्ही बैलाच्या पुढे कोलांट्या उड्या घेत. असं लहानपणाच्या अनेक आठवणी, गावातली होळी वगैरे सर्व मला आहे. आणि त्यानंतर त्याच काळात वडिलांनी जरा औषधोपचार, वनौषधीचं त्यांनी अभ्यास केला होता, ते द्यायचे. आणि काही मंडळींनी मग त्यांना सांगितलं, तुम्ही पुण्याला आता तुमचा दवाखाना सुरू करा, म्हणून गाव सोडून आम्ही पुण्याला. म्हणजे वैद्यकीय व्यवसाय वडील करत होते, करायला तिथं करायचे, शेतीबरोबर काय. मग तो बहुधा माझे पणजोबा वैद्यकीय करायचे, असं ते आलं घरामध्ये. त्यामुळे कदाचित वैद्य नाव आडण्याचं संभव आहे. पण वैद्य आडनावामध्ये मनुस्मृतीमध्ये शूद्रामध्ये पहिलं नाव वैद्यच आहे. हे कसं काय ते आता मला माहिती नाही, कारण ते वैद्य लोक असणार ना सुरुवातीचं. हा, त्यामुळं ते आलेलं आहे. तेव्हा असे आम्ही आलो. आणि मला आठवत आहे की बोगद्यातून आलो, त्यानंतर मोटर स्टँड, त्यावेळेला सर्व्हिस मोटर असायची खाजगी, ती फडगेटाजवळ होती. आणि त्यावेळेला डांबरी सडका नव्हत्या, साध्या मातीच्याच असायची. पण रॉकेलचे दिवे रस्त्यावर लावत, आणि तो झगमगाट जो मला पाहिलेला आठवतोय विलक्षण. आणि त्यावेळेला वस्ती काहीतरी 1 लाखाची होती. आणि मला असं वाटतं की 31-32 ला केव्हा तरी आलो असणे त्या सुरुवातीला. कारण मी नंतर शाळेत जे दाखल झालो 4थ्या का 5व्या वर्षी, ते पहिले इन्फंटीमध्ये मला बसवलं. ती बालवाडीला ते इन्फंटी म्हणायची त्यावेळेला, आणि ती शाळेला जोडून असायची. हां, तेव्हा मी पहिलीच्या आधी इन्फंटीत शिकलोय. संबंध शिक्षण मराठीमध्ये. म्युन्सिपाल्टीच्या शाळेत मी होतो, शुक्रवार पेठेमध्ये जाईच्या गणपतीजवळ 24 नंबर शाळा होती. आणि तिथले शिक्षक आजही मला आठवतात. मुख्याध्यापक खोले मास्तर होते, ते आमच्या वाडीचेच होते. पण तू त्यांना सबंध गाव फार मान द्यायचा मुख्याध्यापक म्हणून. म्हणजे ते कधी आले तर फार मान, त्यांच्याबद्दल बोललंही जायचं सांग. अत्यंत निष्ठावंत असे ते शिक्षक होते. आणि त्यामुळे शाळा फार चांगली चालली. आणि त्या शाळेतले काही शिक्षक तर पुढे PhD झालेले. मला टण्णू मास्तर होते, ते पुढे PhD झाले. म्हणजे असे काही शिक्षक होते. तेव्हा ते शिक्षक मला चांगले आठवतात.
ज्या पद्धतीने शिकवलं जायचं ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि शाळेचं जे इम्प्रेशन, मनावरचा ठसा, तो अजूनही शाबूत आहे असं मला वाटतं. आणि प्राथमिक शाळेतल्या शिक्षणाचा परिणाम हा दीर्घकालीन अगदी तुमच्या वयाच्या मोठ्या वयापर्यंत सुद्धा राहतो असं माझं मत आहे. त्यावेळेला चहा प्यालात तरी तोंड धुवा असं सांगायचे, म्हणजे आता अजूनही माझ्या लक्षात आहे. तेव्हा या पद्धतीचे प्रयत्न व्हायचे, शिक्षक अनेक प्रयोग करायचे, छान शिकवायचे मनापासून. शिक्षक म्हणजे शिक्षकच वाटे, म्हणजे तो आपला काहीतरी जुजबी शिकवतो असं कधी वाटलं नाही. त्याच्याबद्दल आदर असायचा, आजूबाजूच्या लोकांनाही त्यांच्याबद्दल आदर असं मी पाहिलेलं आहे. पण हे खरं आहे की त्या काळातही गांधी नेहरूंची नावं कानावर सारखी यायची, स्वातंत्र्य चळवळीचं कानावर यायचं, आणि गुरुजींच्या बोलण्यातही कमी अधिक ते यायचंच. पण त्यावेळेला शिक्षकांना पगार काय असायचे? काय फारसे पगार नसायचे, पण त्यांची निष्ठा मात्र जबर असायची की आपण शिक्षक आहोत म्हणजे फार महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे, या मुलांना घडवायचं आहे, ही प्रवृत्ती एक त्यांची होती. जुजबी काहीतरी काम करायचं असं त्या काळात नव्हतंच, कुठल्याच क्षेत्रात नव्हतं. शिक्षक असोत, डॉक्टर असोत, वकील असोत, किंवा साधं काम करणारा कामगार असो, तो मनापासूनच काम करायचा असा तो काळ होता. आता कसं तरी उरकून टाकायचं ही भावना त्या काळात नसायची, की आता मिळकतीकडे जास्त लक्ष आहे. आता आपण परमनंट झालो आहे, काही आता प्रश्न नाही, काही कसंही वागलं तरी असं जरा झालेलं आहे. पुरेसा अभ्यासक्रम केला न केला, नीट शिकवलं न शिकवलं, पूर्वी तसं नसायचं. म्हणजे मला एक आठवतंय, मी शिरूर तालुक्यात एका धामोरी म्हणून गावात गेलो होतो. ते शिक्षक शेलार गुरुजी होते, आणि सकाळी शाळेत यायचे, संध्याकाळी घरी जायचे, रात्री जेवले की कंदील घेऊन परत यायचे, आणि वपाचे विद्यार्थी संध्याकाळनंतर रात्री त्यांच्याकडे शिकायला परत यायचे. आणि व्हर्नॅक्युलर फायनल म्हणजे 7वीची परीक्षा, म्हणजे वपा झाला की तो मामलेदार व्हायचा असं असायचं. तेव्हा वपाच्या परीक्षेला त्या काळात, आज जे मॅट्रिकला SSC ला महत्व आहे तसं ते वपाला होतं. आणि वपात किती आले शाळेतली मुलं, ते नंबर आले का तालुक्यामध्ये, तर ते शेलार गुरुजींचे यायचे आणि ते रात्रीपर्यंत शिकायचे. म्हणजे घराकडे फारसं लक्षच नाही, आपल्या शाळेतली वपाची मुलं ही तालुक्यात आली पाहिजेत, नंबर लागला असं ते असायचं. असा तो काळ शिक्षणाबाबत होता असं मला पाहिलं. माझं भाग्य असं की 5वी नंतर मी गुरुवर्य बाबूराव जगतापांच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूलचा विद्यार्थी, शुक्रवार पेठ जवळच, आम्ही जवळच राहायचो तिथे. आणि आम्हाला गुरुवर्य जगतापांच्याबद्दल अतिशय आदरभाव होता. अजून एक गोष्ट सांगण्याजोगी आहे लहानपणातली, की आम्ही जिथं राहायचो तिथं जेदे मॅन्शन होतं, आणि जेदे मॅन्शन म्हणजे आम्हाला एक वाटायचं. चळवळीचं अफाट केंद्र होतं, जिथे महात्मा गांधी येऊन गेले, सुभाष बास, पंडित नेहरू, M.N. रॉय ही मंडळी येऊन गेली, असं ते एक केंद्र. तात्यासाहेब जेदेंच्याबद्दल आम्हाला आदर होता. पण अजून एक गंमत आहे मोठी, की त्यावेळेला मेळे असायचे, आणि सदाशिव पेठेचे मेळे आणि जेदे मॅन्शनमधून निघालेले मेळे. जेदे मॅन्शन म्हणून निघालेला मेळा हा मावळी मेळा असायचा, आणि छत्रपती मेळे म्हणायचे. तो गायकवाड वाड्यातला मेळा असं मानलं जायचं, टिळकांच्या केसरीकडचा असं ते, पण ते बामणी मेळे असंच मानलं जायचं त्याच्या. तेव्हा त्याचा एक आकर्षण आम्हाला होतं. आणि ते काठी
घोंगराची काठी असायची, ते आपलं चालले की आम्ही त्यांच्या मागे जायचो आणि मग मी त्यांची गाणी ऐकायचो. तेव्हा जेदे मॅन्शन जवळ आपण राहतोय, देशभक्त तात्यासाहेब जेदेंच्या जवळ राहतोय. इथं देशातली फार मोठी माणसं इथं येऊन गेलेत, शाहू महाराज इथे येऊन गेलेत. हे त्यावेळेला मनावर प्रेशर होतं आणि हे प्रेशर मनावरचं इम्प्रेशन घेऊन मी श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये गेलो. तिथलेच बहुतेक शिक्षक हे राष्ट्रवादी होते. शाळेचे मुख्याध्यापक हे केना शिरोळे होते, त्यांना आचार्य केना शिरोळे म्हणायचे. ते पुणे नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते त्यावेळेचे, काँग्रेसचे, आणि खादीधारी, गुरुवर जगताप खादीधारी, अनेक शिक्षक खादीधारी, केना शिरोळे खादीधारी, त्यांचे बंधू विठ्ठलराव शिरोळे एक शिक्षक होते ते खादीधारी. असं राष्ट्रीय वातावरण त्या ठिकाणी होतं. आणि जेधे मॅन्शन आणि श्री शिवाजी मराठा हायस्कूल या दोन्हीचा परिणाम राष्ट्रवादी विचाराकडं आमची गाडी वळण्याकडे झाला. ती जी इम्प्रेशन्स लहानपणची आहेत ती फार महत्त्वाची. 42ची चळवळ, तेव्हा मी वयाने 14 वर्षाचं आणि माझ्या स्मरणाप्रमाणे मी 7वीत होतो. आणि पहिल्या दिवशी जेव्हा आम्हाला कळलं की गांधी नेहरूंना अटक करून कुठून तरी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरून कुठून तरी नेलं जाते, ते पुढं नंतर कळलं अहमदनगरच्या किल्ल्यात त्यांना ठेवलं आणि गांधींना आगा खान पॅलेसमध्ये, बाकीच्यांना तिकडे असं ठेवलं. हे नंतर आम्हाला कळलं. हे कळल्यावर आम्ही शाळेमध्ये कोणी न कळवता जमलो आणि सर्व विद्यार्थी येत राहिले आणि विद्यार्थ्यांनी ठरवलं की आता मोर्चा काढून जायचं. कुठं जायचं? काँग्रेस भवनवर. तिथं आता बहुधा विद्यार्थी जमणार, ठरवू तिथं काय करायचं. तेव्हा शाळेचं नेतृत्व माझ्याकडं आलं. कारण होय, कारण एक जो मॅट्रिकचा विद्यार्थी होता तो पकडला गेला आणि तेव्हा मग मी आमचे 7वी बचा वर्ग हा जरा विशेष गाजलेला वर्ग आणि तो वर्ग मग शाळेचं नेतृत्व करायला आणि मी त्या 7वी बचा मॉनिटर होतो. त्यामुळे माझ्याकडे मग केव्हा हरताळ पाडायचा, केव्हा कार्यक्रम करायचा, इतकंच नाही तर विद्यार्थ्यांच्या ज्या भूमिगत बैठका व्हायच्या त्याला शाळेचा प्रतिनिधी म्हणून मी जायला लागलो आणि ते जे निर्णय असतील मग बुलेटिन आणायचे, ते पसरवायचे, हे काम आम्ही त्या काळामध्ये 42च्या चळवळीत करायला. आणि ती जी राष्ट्रीय भावना वाढायला लागली त्याचा फार मोठा परिणाम माझ्या मनावर झाला आणि त्याचं कारण जेधे मॅन्शन, श्री शिवाजी मराठा हायस्कूल आणि आमच्या घरातली चर्चा, या 3 गोष्टीचा परिणाम होऊन मी राष्ट्रीय चळवळीकडे वळलो. वडिलांना गांधी नेहरूंच्या बद्दल प्रेम होतं अतिशय, म्हणजे चर्चेमध्ये ते नेहमी यायचं. पण जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याच्यातून मी पकडला जाण्याची शक्यता आहे, तेव्हा त्यांनी एकदा मला रागवले ते की आता हे धंदे बंद कर वगैरे. पण मी असं पाहिलं माझ्या आयुष्यभर मी जे काही करत गेलो त्यांचा वडिलांचा सपोर्टच राहिला. मग ते असं मला म्हणले नाही हे तू कर, पण तू करू नकोस असं म्हणले नाही. हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की स्त्रियांच्या बाबत म्हणून असं म्हटलंय की बालपणी पिता, तरुणपणी पती आणि ज्येष्ठ झाल्यावर वयोवृद्ध झाल्यावर पुत्र यांनी सांभाळायचं बाईला. माझ्या बाबतीत असं झालं की लहानपणी तरुणपणी माझ्या वडिलांनी, लहानपणी वडिलांनी मला सांभाळलं, तरुणपणी बायकोनी सांभाळलं आणि आता माझे मुलं मला सांभाळलं. मी श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये मॅट्रिक झालो 1946 साली आणि नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झालो. फर्ग्युसन कॉलेजमधून मी
BA झालो आणि नंतर स्वाभाविकपणे युनिव्हर्सिटीचा स्टुडंट MA मध्ये झालो. मी 51 साली ग्रॅज्युएट झालो. नंतर BT केलं. 1 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. काम केलं आपण शिक्षण. ते नाना पेठेत महात्मा फुले अहिल्याश्रममध्ये माहिती आहे मला. तिथे त्या महात्मा फुले हायस्कूल, महात्मा फुले मुळात वीरा शिंदेनी सुरू केलं. नंतर त्यांनी ते दलितांच्या ताब्यामध्ये ते दिलं. तर त्या महात्मा फुले हायस्कूलचा मी शिक्षक. मी माझं BT झाल्यानंतर मी काही पांढरपेशी शाळेत नोकरी पत्करली नाही, केली नाही. तर ती महात्मा फुले 42च्या चळवळीच्या दरम्यान कम्युनिस्टांनी स्वातंत्र्य चळवळीला विरोध केला होता. कारण महायुद्धामध्ये त्यांची भूमिका ब्रिटिशांच्या बाजूची. दुसरं महायुद्ध हे लोकयुद्ध आहे. हे लोकशाहीसाठी लढवलं जाणारं युद्ध आहे आणि म्हणून आपण ब्रिटिशांना मदत केली पाहिजे ही त्यांची भूमिका राहिली. ते लोकयुद्ध म्हणायला लागले. त्यांनी साप्ताहिक त्याचं नावही लोकयुद्ध ठेवलं. ते विकायला लागले. शाळेमध्ये सुद्धा त्यावेळेला कम्युनिस्ट विद्यार्थी विरुद्ध आम्ही असे, म्हणजे काँग्रेसवाले असं म्हणूया, असे आमचे घनघोर चर्चा व्हायच्या. संघाच्याही त्यांच्या भूमिका स्वातंत्र्य चळवळीला विरोधीच होत्या. तेव्हा यांच्याशी आमची भांडणं असायची. असे वाद आम्ही करत त्यामुळं 1943 साली राष्ट्रसेवा दलामध्ये मी सहभागी झालो. त्याची परत एक गंमत आहे. एक दिवशी असा बुलंद आवाज, मैदानी आवाज कानावर आला आणि मग लक्षात आलं की शेजारच्या मैदानावर अमर शेख गात आहेत. तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटला. गेलो आम्ही ऐकायला बुलंद आवाज ऐकून. आणि काही दिवसांनी कळलं की अरे हा कम्युनिस्ट आहे. नाही, मग हे आपल्या स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणार आहे म्हणून हा आपला नाही माणूस. मग आम्ही जरा चौकशी केली आणि मग असं लक्षात आलं की हे काही नाही, राष्ट्रसेवा दलाची शाखा सुरू करायची. मग ते आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाले. राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख त्यावेळेला SM जोशी होते. ते भूमिगत होते आणि समाजवादी विचारांचे होते. आम्ही त्या सेवा दलात मी 1943 साली जो शिरलो, ऑगस्ट 1943ला, ते आज तागायत मी समाजवादी. की अमर शेखच्या आवाजाने खिचून मी तिकडे गेलो, पण ते कम्युनिस्ट आहे म्हणल्यावर आम्ही राष्ट्रसेवा दलाच्या लोकांना बोलवलं. आता राष्ट्रसेवा दल 1941 साली स्थापन झालं. संघाच्या विचारसरणीला विरोध करण्यासाठी झालं. ते 4 जून 1941ला जे राष्ट्रसेवा दल सुरू झालं, तिथं मला SMनीच सांगितलं की आम्ही त्यावेळेला असं जाहीर केलं की स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी आणि स्वातंत्र्यानंतर समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी झुंजार सैनिक तयार करायचे, हे राष्ट्रसेवा दलाचं ब्रीद होतं. ते उद्दिष्ट होतं आणि ते उद्दिष्ट आम्हाला पटलं. आम्हाला वाटलं हे आपला खराही आहे. आणि तो संघाला विरोध आम्ही, आणि अनेक ठिकाणी संघाच्या शाखा आमच्या शाखा जवळजवळच आहे, मारामाऱ्या व्हायच्या. आम्ही वंदे मातरमला उभे राहिलो, राष्ट्रगीत शेवटी वंदे मातरम म्हणायचं की ते कुठून तरी आवाज द्यायचे, वंदे मातरम खिसे कातरम. ते त्यावेळेला वंदे मातरम म्हणत नसत, वंदे मातरमला विरोध करत भारत माता की जय हा शब्दही उच्चारत नव्हते. कारण त्या काळात वंदे मातरम घोषणा देणं, भारत माता की जय म्हणणं, महात्मा गांधी की जय म्हणणं म्हणजे काँग्रेसच्या चळवळीत गेला की पोलीस त्या पोराला बदलायचे असं होतं. आणि संघ हे त्याच्या विरोधीच होता. संघाने 42च्या चळवळीला विरोध केला, गांधी नेहरूंचा नेहमी दुस्वास केला. इतकंच नाही तर 46 साली स्वातंत्र्याच्या 1 वर्ष आधी त्यांनी असा भाषा सुरू केली संघवाल्यांनी
त्यांच्या शाखांच्यावरनं की आपल्याला गांधी नेहरूंचा अंगसॉन केला पाहिजे. अरे बाबा. अंगसॉन म्हणजे काय, तर आज ब्रह्मदेवची विरोधी नेती सुकी आहे, चुकी आहे. बरोबर. तिचे वडील ऑंगसॉन, त्यांचं समाजवादी सरकार आलं होतं ब्रह्मदेशमध्ये, आणि त्या सरकारच्या विरोधी जे लोक होते त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक चालू असताना आत घुसून सर्व मंत्रिमंडळ मारून टाकलं होतं, गोळ्या घातल्या सगळ्या. गोळ्या घातल्या. तेव्हा आणि ती भाषा घेऊन गांधी नेहरूंचं अंगसॉन करायचं. तेव्हा मी आमच्या शाळेमध्ये मधल्या सुट्टीत मिटिंग घेऊन हे सांगायचो की आपल्याला दक्ष राहिलं पाहिजे. हे काय अशा तरीचं विष पसरवलं जात आहे या संघाकडून. इतकंच नाही तर मी शाळा माझी 46 साली मी मॅट्रिक झालो, मग मी इतर शाळामधून दुपारच्या सुट्टीत अशा सभा घ्यायचो आणि त्यांनाही हे संघाच्या विरुद्धच्या भावना मांडायचो. त्या काळामध्ये विद्यार्थ्यात घनघोर चर्चा, काही कम्युनिस्ट गट, काही राष्ट्रवादी गट, काही समाजवादी गट, काही रॉयिस्ट गट, काही संघीय गट असे असायचे आणि अत्यंत जोरदार अशा चर्चा व्हायच्या. आणि त्या चर्चामुळे आमची मांडणी राष्ट्रवादी मांडणी, त्याला समाजवादाची जोड अशी व्हायची आणि राष्ट्र सेवादल हे समाजवादीच होतं. असं होतं की काँग्रेसला स्वयंसेवक पुरवायचे याच्यासाठी त्या काळात हिंदुस्थानी सेवादल सुरू झालं होतं. ते डॉक्टर नासू हर्डीकर कर्नाटकचे, त्यांनी सुरू केलं होतं आणि त्यातून राष्ट्र सेवादल नंतर निर्माण झालं असं आहे. आणि ते काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सतरंज अंतरणं, हे करणं, झेंडावंदन आयोजित करणं, नेत्यांची बरदास्त करणं, पाणी वाट ही कामं करायची. राष्ट्र सेवादल हे त्या अर्थाने स्वायत्त होतं, समाजवादी होतं. जयप्रकाश लोहिया, नरेंद्र देव यांना मानणारं होतं. युसुफ मेहर अली हे आम्ही नेते मानत होतो, तेव्हा मेयर होते ते बॉम्बेचे, त्यांना आम्ही नेते मानत होतो. हे सर्व आणि त्यामुळं आपण समाजवादी विचाराचे आहोत. मग जी गाणी आम्ही म्हणायचो ती समाजवादी विचाराची गाणी त्यावेळेला असायची. काँग्रेसबद्दल काँग्रेस आमची गरिबांची माऊली असं म्हणायचो आम्ही, पण त्या काँग्रेसला समाजवादी रंग द्यायचा आहे हे मनात त्या काळात असायचं आणि त्या पद्धतीने आम्ही काम करायचो. म्हणून आम्ही काँग्रेसचे आहोत, स्वातंत्र्य चळवळीत लढणारे आहोत, हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी 42च्या चळवळीत सेवादलातला माणूस एक तर तुरुंगात होता किंवा भूमिगत काम करत होता, तेव्हा जेवढे भूमिगत नेते होते त्यांना मदत सेवादलाचे सैनिक करायचे. अच्युतरावांचा PA सेवादलवाला, JP लोहिया इथं आले, त्यांची कामं सेवादलवाले का मुंबईला ते असताना, साने गुरुजी वगैरे, मग SM तर देशभर हिंडतच होते. तेव्हा ती भूमिका होती. म्हणून स्वातंत्र्य चळवळीत आहोत, स्वातंत्र्य चळवळीचे नेते गांधी नेहरू आहेत, पण काँग्रेस समाजवादी नेते बनवायचे अशी भूमिका. त्यावेळेला कम्युनिस्टांच्या आमच्या वाद व्हायचे. म्हणजे आता माझंच उदाहरण घ्या, 40 साली मी नवजीवन संघटना होती मार्क्सवादी, SK लिमाये, दत्ता देशमुख वगैरेंची, तिथे रशियन रेव्होल्युशनवरची भाषणं चालू होती. ते खरं नव्या पेठेतच होते, तिथं मी जायचो रशियन रेव्होल्युशनचं स्टडी सर्कल ऐकायला. परंतु 9 ऑगस्ट आलं, गांधी नेहरू वगैरे सर्व नेत्यांना पकडलं आणि त्याबद्दल SK लिमायेंनी अनुदार उद्गार काढले गांधींच्या बद्दल. मग आम्ही म्हटलं नाही, हे आपलं नाही. म्हणजे मग हे कम्युनिस्टांच्या विचाराच्या जवळचे दिसतात, आम्ही सोडून दिले. म्हणून ह्या चर्चा आमच्या चालायच्या आणि आपण वेगळे आहोत, आपली भूमिका राष्ट्रवादाची आहे, कम्युनिस्ट आपल्याला मान्य. मग कम्युनिस्ट का नाही मान्य? तर त्यावेळेला स्टालिन हा ब्रिटिशांच्या बरोबर लढत काम करत होता. म्हणजे हिटलर मुसोलिनीच्या विरोधात
ब्रिटिश तेव्हा चर्चिल हा मोठा नेता मानला जायचा, रुझवेल्ट चर्चिल, त्यांना मदत करायची भूमिका घेतली होती स्टालिननी. त्यामुळे स्टालिन आम्हाला अमान्य झाला होता. मार्क्सवादाबद्दल आकर्षण होतं. पण त्यानंतर अजून एक गोष्ट आम्हाला नंतर कळली की 1936 साली स्टालिननी हजारो लोक लेनिनचे सहकारी मारून टाकले होते, परजेस ज्याला म्हणतात. मग मधुलिमेंनी त्या काळात एक पुस्तक लिहिलं, फॅक्ट अँड फॅक्शन, की कम्युनिस्ट म्हणजे काय आहेत, त्यांचं चारित्र्य कसं आहे, त्यांचं विचार कसे आहेत. तर ते मग आम्ही वाचायला लागलो. आणि आम्ही कम्युनिस्ट नाही, मार्क्सवादाचा वर्गसंघर्ष मान्य आहे, पण आम्ही कम्युनिस्ट नाही. कारण कम्युनिस्ट हे राष्ट्रवादी नाहीत, ते आंतरराष्ट्रवादी आहेत, स्टालिनला अनुकूल भूमिका असं आमचं. आणि म्हणून आम्ही त्याच्यापासून अलग व्हायला लागलो. समाजवादी विचार घेत होतो, मार्क्सवादाबद्दलही आकर्षण होतं, पण हे जे स्वातंत्र्याच्या चळवळीच्या पासून कम्युनिस्ट फटकून आहेत हे आम्हाला मान्य नव्हतं.